माहितीचा पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याची माहिती आहे। जवळपास 90% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं कळतंय, पण 10% जागांवर अजूनही तिढा असल्याची माहिती आहे। काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचंही दिसतंय। तर रायगड, कोल्हापूरवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे आणि मुंबई शहर तसंच साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहेत। तर गडचिरोली आणि बीडचे पालकमंत्री पदही कोणाला मिळणार याकडे लक्ष आहे। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। आजच पालकमंत्री पदाची घोषणा होईल। कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतील याविषयीची अधिकृत जी यादी आहे ती समोर येईल, घोषणा केली जाईल असं सांगितलं जात होतं, पण अजूनही काही जिल्ह्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे। तिढा कायम असल्याचं कळतंय। जवळपास 90% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झालंय, पण काही जागांवरून काही जिल्ह्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येते। त्याच्यामध्ये रायगड आणि कोल्हापूरवरून राष्ट्रवादी तसंच शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्याचं कळतंय। तर मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही असल्याची माहिती आहे। गडचिरोली आणि बीडचे पालकमंत्री पदही कोणाला मिळणार याकडे लक्ष आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? आजच पालकमंत्र्यांची यादीची घोषणा होईल असं सांगितलं जात होतं, मात्र अजूनही काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत? कशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत? निश्चितच परा एकंदरीत 80 ते 90% जागा आहेत त्यावरती आतापर्यंत एकमत झालेलं आहे। मात्र 10 ते 20% जागांवरती अद्याप हा पेच फसल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका तोंडावर असताना मुंबई शहराच्या पालकमंत्र्यांसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतात। मुंबईमधून मंगलप्रभात लोढा यांना संधी दिली जाऊ शकते। या उलट शिवसेना मात्र प्रताप सरनाईक यांचं नाव या ठिकाणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। साताऱ्यामध्ये सुद्धा जे शंभूराजे देसाईंकडे पालकमंत्री पद होतं त्या ठिकाणी आता शिवेंद्र राजे भोसले यांचं नाव भाजपकडून चालवण्यात येत आहे। तर तिसरीकडे पाहायला गेलं तर सध्या बीड प्रकरणावरून प्रचंड तणाव आहे आणि या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजप आग्रही असताना कुठेतरी सातत्याने मागणी मुख्यमंत्री यांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं असं स्थानिक आमदार करत आहेत भाजपचे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांकडून मात्र अजित पवार यांनी जर धनंजय मुंडेंना हे पद मिळत नसेल तर घ्यावं अशी मागणी केली जात आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर रायगडचा पेच गेल्या सरकारपासून कायम आहे, कारण सातत्याने भरतशेठ गोगावले या ठिकाणी पालकमंत्री पदाची मागणी करत होते, मात्र आदिती तटकरे हे पद सोडण्यास तयार नसल्याचं माहिती समोर येते। नाशिकवरूनही गिरीश महाजन आणि दादा भुसेंमध्ये जवळपास अद्यापही एकमत झालं नसल्याचं माहिती समोर येते। त्यामुळे हे 5 ते 6 जिल्हे जे आहेत, कोल्हापूर असेल ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांसाठी शिवसेना आग्रही आहे, कारण एकंदरीत जर तिथलं राजकारण पाहिलं तर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यामधील मैत्रीमुळे कुठेतरी शिवसेना आणि भाजपकडून या ठिकाणी हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी केली जाते। त्यामुळे तीनही पक्षांच्या नेत्यांना बसून पुन्हा एकदा या पालकमंत्री पदाचा पेच सोडवावा लागेल। मात्र प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन नेमकं आता कुठल्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। परिणामी 26 जानेवारीपर्यंत तरी हा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते। परा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।